नमस्कार. मी मनीषा रवींद्र पाटील, SM ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी युवक भारती पुस्तकातील आरशातली स्त्री ही कविता अभ्यासासाठी आणली आहे. कुणीच नसलेली मी कोण, कुणीच नसलेली मी कोण, लोक हो तुमच्या न्यायालयात मी फिर्याद आणली आहे. कुणीच नसलेली मी कोण, लोक हो तुमच्या न्यायालयात मी फिर्याद आणली आहे. तुम्ही तरी मला न्याय द्याल का? स्वतःच्या घरात निर्वासित झालेली मी, स्वतःच्याच घरात निर्वासित झालेली मी, उपेक्षांची जन्मठे भोगते जन्मोजन्मी. माझा पिता, भाऊ, पती या गोंडस भारदस्त नात्याच्या भाराखाली माझं अस्तित्व दबलं जातंय. माझं स्वातंत्र्य, हक्क, मत सार सार कसं परतंत्र झालंय माझ्या घरात, समाजात आणि देशात. कुणीच नसलेली मी कोण, लोक हो तुमच्या न्यायालयात मी फिर्याद आणली आहे. अशी समस्त स्त्री मनाचं जे कोंडलेले श्वास आहेत, ते कोंडलेले श्वास मोकळे करण्यासाठी लोक न्यायालयाचे दरवाजे ठोठावत आपली फिर्याद मांडणारी, मराठी काव्यातील दलित कवितेला सशक्त बनवण्यासाठी प्रयत्नशील असणारी, संस्कृतींच्या बुरख्याखाली परंपरांनी आखून दिलेल्या परिघाला छेदणारी, शोषित, लाचार, पीडित, भनंगांचे किंवा उघड्या नागड्यांचे जग अधोरेखित करणारी स्त्रीवादी कवयित्री म्हणजे हिरा बनसोडे. आज त्यांच्या वयाची 80 पार झालेली आहे. तरी सुद्धा या वयात अशा ज्या हतबल झालेल्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी समाजसेवेचा वसा त्यांनी उचललेला आहे. आणि त्यांचीच ही आरशातली स्त्री. हिरा बनसोडे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे या खेड्यात झाला. वडील म्युन्सिपाल्टीमध्ये मेन्शन म्हणून काम करत होते. त्या म्हणतात, माझा जन्म आजोळी झाला आणि जेव्हा जन्म झाला तेव्हा आजोबांनी एक पत्र वडिलांना पाठवले की ज्यामध्ये मुलगी झाली असा उल्लेख होता. पण मुलगी झाली म्हणून नाराज होऊन वडिलांनी ते पत्र फाडून टाकले. त्यामुळे ना माझ्या जन्माची साखर, ना माझ्या नावाच्या म्हणजेच बारशाच्या घुगऱ्या वाटल्या असाव्यात की नसाव्यात हा संभ्रम त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि त्या म्हणतात की खऱ्या अर्थानं त्यापासूनच किंवा त्या जन्मापासूनच अपमानाचं जे स्त्रीचं जगणं आहे ते जगणं माझं सुरू झालं. 9वीत असताना विवाह झाला आणि त्या कोवळ्या खांद्यांवर संसाराची जबाबदारी पडली. पण त्या म्हणतात की जिथं काठे असतात तिथं फूल नक्की असतं. आणि त्याचमुळे सासरी पती आणि सासऱ्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वयाच्या 23व्या वर्षी म्हणजेच 1962ला त्या SSC म्हणजे मॅट्रिक पास झाल्या. 1965ला त्या रेल्वेमध्ये नोकरीला लागल्या आणि खऱ्या अर्थानं तेव्हाच त्यांच्या कविता लेखनाला किंवा काव्य लेखनाला प्रारंभ झाला. त्यानंतर त्यांचा पहिला कविता संग्रह आला पौर्णिमा, जो 1969 साली प्रसिद्ध झाला. त्या म्हणतात की पौर्णिमा हा कविता संग्रह माझ्या त्या जे वय होतं त्या वयाला अनुसरून त्या कविता होत्या. त्याच्यामध्ये प्रेम होतं, निसर्ग होता आणि निसर्ग आणि प्रेम यांच्या नात्यात गुरफटलेली मी जी होते ती मी त्या पौर्णिमा या कविता संग्रहामधून मी पुढे आले. पण त्यानंतर मात्र आलेला फिर्याद हा कविता संग्रह ज्या स्त्रिया शोषित आहेत त्यांच्या व्यथा, त्यांची दुःख, त्यांना असणारा त्रास किंवा त्यांच्या मनावर शरीरावर झालेल्या ज्या सगळ्या जखमा आहेत त्या जखमांची मी फिर्यादच जणू काय त्या कविता संग्रहाच्या माध्यमातून मांडली. आनंदाची गोष्ट म्हणजे या कविता संग्रहातल्या काही कविता ज्या आहेत त्या हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये म्हणजे भाषांतरित झाल्या. हाच कविता संग्रह 2011 पासून BA आणि MAच्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर त्यांचा फिनिक्स
हा कविता संग्रह आला आणि येऊ घातलेला कविता संग्रह फक्त तुझ्यासाठी. असे त्यांचे 3 कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आहेत आणि 4था प्रकाशनाच्या उंबरठ्यावर उभा आहे. हिरा बनसोडे म्हणजे आंबेडकरी चळवळीचा खरा चेहरा. यामुळेच जे जातीयते विरुद्धचा जो काही दाहक संघर्ष होता, तो संघर्ष विद्रोही शब्दात मांडणारी कवयित्री म्हणून त्यांचा उल्लेख आज संपूर्ण साहित्य वर्तुळामध्ये केला जातो. म्हणजे त्यांना असं वाटतं की हे सर्व बदलेल आणि मग तो बदल कसा करायचा तर तो साहित्यातूनही होतो. आणि म्हणूनच पूर्वीच्या एका अभ्यासक्रमामध्ये त्यांची एक कविता होती आणि त्या कवितेमध्ये म्हणतात की अंधाऱ्या प्रदेशात मी सूर्योदय घेऊन येत आहे. जे जिथं जिथं दुःख आहे, जिथं जिथं वेदना आहेत, जिथं जिथं दाह आहे, त्या प्रत्येक ठिकाणी मला तो सूर्य म्हणजेच आंबेडकरांनी दिलेले विचार जे आहेत ते सगळे विचार तिथं न्यायचे आहेत आणि ती एक क्रांती ज्योत जी आहे ती मला पेटवून द्यायची आहे. आणि मग अशीच एक स्त्री मनाचा ठाव घेणारी कविता आरशातली स्त्री, ज्याच्यामध्ये प्रत्येक स्त्रीला आरशासमोर उभं राहिल्यानंतर असं वाटतं की सांग आरशा मी कशी दिसते. तर नुसतं तिचं दिसणं नाहीये तर तिचं अंतर्मन सुद्धा तिला त्या आरशातून पाहायचं असतं. अंतर्मनात थोडंसं डोकावायचं असतं आणि मग जेव्हा ते बिंब आणि प्रतिबिंब समोरासमोर येतं तर त्यांच्यामध्ये तो संवाद चालायला लागतो. आणि तोच संवाद एका स्त्रीचा की जिथं ती संसारात गुरफटून पडलेली आहे, त्या संसाराच्या रहाट गाडग्यात तिचं ते आयुष्य सगळं जे आहे ते तिने घालवलेलं आहे. तिला तिचं मन, तिचं स्वातंत्र्य, तिचे हक्क ह्याच्याबद्दल काहीच तिला कुठं माहिती नाही आहे आणि ती नुसती गुंतत 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 गेलेली आहे. आणि मग त्या आरशातल्याच ते जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब तिला सांगते, जणू काही तिची मैत्रीणच आहे, ती समोर उभी आहे आणि ती तिला सांगते की तू पूर्वी कशी होतीस, तुझं बालपण कसं होतं, तुझं तारुण्य कसं होतं, तुझी ध्येय काय होती, तुझी स्वप्न काय होती आणि त्यानंतर आता तू काय आहेस, हे सांगण्याचा प्रयत्न या कवितेच्या माध्यमातून हिरा बनसोडे यांनी केलेला आहे. पहिल्यांदा मी कविता वाचते. सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. कधीतरी एकदा ती आरशाच्या समोर उभी राहिली असेल आणि त्या उभी राहिल्यानंतर ती म्हणते की सहज आरशात पाहिले नि डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना गती, तूच ना गती, माझेच रूप लिहिलेली तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक हं, तू कशी होतीस ते, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावे तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. नि आज नखशिखांत तू, तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मन उलगडून. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी ग वेढून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदणाला दार उघडून आत घेण्याची भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाई ही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. निपदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ. रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळांची प्रसन्न फुले. त्यांच्या फिनिक्स या कविता संग्रहातील जणू काही एक उंच भरारी घेण्याचं स्वप्न दाखवणारी ही आरशातली स्त्री ही कविता. विद्यार्थी मित्रांनो, स्त्री म्हटलं की तिच्या वाट्याला येणारं आयुष्य, ज्यामध्ये लहानपणी तिने भातुकली खेळली असेल, पण तीच भातुकली तिच्या आयुष्यभराच्या वाट्याला येते. तोच संसार, त्या संसारातल्या व्यथा, संसारातली दुःख आणि रोज रांधा वाडा उष्टी काढा, ह्याच्याशिवाय तिच्या वाट्याला काहीच नाही आहे. आणि मग त्या बहिणाबाईंच्या गाण्यातही आहेच, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर. ती भाकर, ते इतरांचं पोट भरणं, इतरांचं सुख, यासाठी मग ती सतत आपल्याच एका विश्वामध्ये मग्न राहते. आणि कधीतरी एखादा असा क्षण येतो की तिला कुणाशी तरी हे बोलावं वाटतं, कुणासमोर तरी व्यक्त करावं वाटतं, पण करणार कुणाकडे? सासूकडे, सासऱ्याकडे, पतीकडे, मुलांच्याकडे, कुणाकडे करणार? त्यावेळी ती आरशाच्या समोर उभी राहते आणि मग सुरू होतो संवाद त्या बिंब आणि प्रतिबिंबाचा. आणि मग ती इथं म्हणते की सहज आरशात पाहिले आणि डोळे भरून आले, आरशातील स्त्रीने मला विचारले तूच ना गती. जेव्हा कधीतरी ती आरशाच्या समोर उभी राहिली आणि मग त्या आरशातल्या स्त्रीने, तिचंच ते रूप आहे आरशातलं, पण त्या दोघींमधला तो संवाद चालू आहे, कुठंही व्यक्त न होणारा संवाद, तो एकमेकींच्यात गूज आहे ते मनीचं. आणि ते सुरू झालं आणि ती म्हणते तूच ना गती, ती ही नव्हे, ती कधीची तरी. आणि मग ती सांगते माझेच रूप ल्याले, तुझं आणि माझं रूप सारखंच आहे, अंतर्बाह्य आपण एकच आहोत, तरीही मी नसलेली. तरी सुद्धा एक फरक आहे तुझ्यात आणि माझ्यात, कारण तू जी आहेस वर 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 सगळं आहे, त्याच्यापेक्षा तुझ्या आतमध्ये जी दबलेली आहे ती वेगळी आहे. आणि म्हणून ती म्हणजे तिथं म्हटलंय की माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. रूप आपलं सारखंच आहे, आपण बाहेरून जरी सारख्याच दिसलो तरी आतल्या मनाने जे आहे ती आपण वेगळे आहोत. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. बघ, तुझं थोडंसं पाठीमागून आपल्याला गतकाळात जर जायचं झालं तर गतकाळातून इथपर्यंतच्या प्रवासामध्ये तू किती बदललीस, तुझ्यामध्ये किती बदल झाले. तुला सांगू, तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. आणि मग ती म्हणते की जरा ऐक, थोडा वेळ थांब, तुझी कामं थोडीशी बाजूला ठेव आणि तू ऐक मला जे काय सांगायचं आहे ते. आणि मग ती म्हणते की तुला सांगते आता मी तुझ्या अंतरीचं पूर्वरंग, तुझा जो गतकाळ आहे, भूतकाळ, सगळं जे निघून गेलेलं आहे पाठीमागचं, त्याची मी तुला आता पुन्हा एकदा जाणीव करून देणार आहे. तू कशी होतीस तू कशी होतीस पूर्वी, ते मी आता तुला इथे सांगणार आहे. आणि मग ती म्हणते तू कशी होतीस, तर पहिलं ती सांगते की पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. आणि मग तू कशी होतीस, तर कधीतरी पाऊस पडावा, त्या पावळण्या ज्या आहेत पावसाच्या त्या पडाव्यात आणि त्याच्यावर असा हात धरून ते त्याच्या धारा असतील किंवा त्याच्या त्या पाण्याच्या लाटा, जे तरंग आहेत ते तरंग हातावर झेलणारी तू अवखळ, अल्लड, निरागस अशी तू काय होतीस, तर बालिका होतीस. ते लहान ज्यावेळी तुझं वय होतं ना, बालपण, ते इतकं निरागस होतं की त्या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात तू वावरत होतीस. तो निसर्ग तुला प्रिय होता आणि तू अवखळ होतीस, अल्लड होतीस. अंगणात दिवे लावावे तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना होतीस. म्हणजे अंगणात दिवा लावांचा लख्ख प्रकाश पडावा अशी ती तू नवयौवना होतीस. तुझ्यामध्ये ती करारी भूमिका जी आहे ती भूमिका होती. जे दिवस तुझे ते फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे, असं तुझं ते सगळं जे तारुण्य होतं तसं लख्ख होतं. जे म्हणेल ते करण्याचं तुझं धाडस त्यावेळी होतं. स्वप्नांचे पंख लावून आबाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा होतीस. जे स्वप्नांचे पंख, तुझी जी स्वप्न होती, तुला काहीतरी मिळवायचं होतं, तुला काहीतरी तिथंपर्यंत तुझं यश कुठंतरी तुला ते खुणावत होतं, ध्येय खुणावत होतं आणि तू ती ध्येयवेळी होतीस. प्रयत्नांची पराकाष्ठा करायला तू तयार होतीस आणि तू ध्येयाने प्रेरित झालेली ती ध्येयगंधा होतीस. म्हणजे तू बालिका कशी होतीस, तर अल्लड होतीस. त्याच्यानंतर तू करारी, म्हणजे कष्ट कितीही उपसावे लागली तरी चालतील अशी ती तू नवयौवना होतीस. त्याच्यानंतर तू ध्येयाने प्रेरित झालेली ध्येयगंधा होतीस. आणि आज नखशिकांत तू, आणि नखशिकांत म्हणजे तुझा सगळा चेहरा मोरा जो आहे तो तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी. आणि आता तू काय आहेस, फक्त दिखाव्याची बाहुली आहेस. ह्याच्यापेक्षा तू काहीच नाही आहेस. स्थितप्रज्ञा म्हणजे त्याच्यात काहीच बदल होणार नाहीये अशी तू काय आहेस, राणी आहे. राणी म्हटलं की तुला खूप काही मिळाल्यासारखं वाटतं, पण त्या राणीला सुद्धा कितीतरी पडद्यानं आड लपावं लागतं, कितीतरी बंधनांना
बंधनं घालून तिथं जगावं लागतं, हे मात्र तू विसरलेली आहेस. तू काय केलंस? फक्त गृहिणी. गृहिणी म्हटलं की काय? तर सगळ्यांना, म्हणजे आल्या गेल्यांचं सगळ्यांचं करायचं. शांताबाईंची कविता होती. म्हणजे सासऱ्यांचं करायचं, सासूचं करायचं, घरातले इतर सगळे पही पाहुणे जे आहेत आल्या गेल्यांचा सत्कार बाई करते. रात्रभर म्हणजे आजाराच्या उशाशी जागते. पुन्हा सकाळी उठून मीच करेन असं म्हणते. अशी अशी झालेली आहेस तू. ह्याच्या पलीकडे तुला विश्व राहिलेलं नाही. आणि म्हणून तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा. तुला बदल नकोय. कधीतरी असं मुलांनी म्हटलं, "आई बघ ना, हे छान आहे आणि तू कर." तर तू सांग, "नको रे बाबा, ते मला नको. माझं काही वय आहे का? मला शोभेल का?" ह्या अशा गोष्टी, म्हणजे तुला बदल नकोच आहे. आणि त्यामुळं तू अगदी आहेस तशीच संसारी गृहिणी स्त्री जी आहेस ती तशीच झालीस. पण तुला पाठीमागचं तुला आठवतंय का? तू कशी होतीस ते? तू कशी अवखळ होतीस, नटखट होतीस, हे तुला मात्र आठवत नाही. आणि मग तिची जाणीव करून द्यायला ते जे प्रतिबिंब आहे ते बोलत आहे. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस गं मन उलगडून. जे तुझ्या ते शिंपल्या ते जशी मोती आहेत तशा तुझ्या मनातल्या भावना आहेत. उलगडून दाखवत नाहीस तू. तुला कितीही त्रास झाला, कितीही वेदना झाल्या तरी तू मात्र त्याच्याबद्दल नेहमी काय असतेस? शांत राहतेस. मनात कितीही खदखद असली तरी ती दाखवण्याचा तू प्रयत्न करत नाहीस. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. आणि मग तुझ्या मनात असतं, पण ते ओठांपर्यंत येत नाहीये तुझ्या. जे खसकन एखादं फुल तोडून घ्यावं, ओरबडून घ्यावं, असं तुझे जे ओठ आहेत, ते ओठ मात्र पिळवटलेले असतात. त्या ओठातून वाटतं असं, पण ते बाहेर पडत नाही. तो पिळलेपणा जो आहे, ओठ दाबून, दाबून, दाबून तुझं ते आतल्या आत गुंतणं जे आहे, ते गुंतणं चालू असतं. आणि म्हणून ते म्हणतात, की ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेडून गेलीस गं या घनगर्द संसारात? म्हणजे इतकं सगळं म्हणजे छान-छान तुझं आयुष्य असताना, असं त्या घनदाट म्हणजे अरण्यात जिथं कसलं सूर्यकिरण येत नाही, कुठली कशाची चाहूल लागत नाही, असं ते काळोख पसरलेलं जे अ, आयुष्य आहे, त्या आयुष्यात तू इतकी कशी रमून गेलीस? इतकी कशी गुंतलीस? असा प्रश्न त्या स्वतःलाच तिला पडतो. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. आणि मग ते म्हणतात, की तू मात्र जळत राहिलीस. मग त्याच्यात सणवार आले, आले गेले आले, तुझे संस्कार असतील, सगळं जे काही हे केलंच पाहिजे. तू कितीही आजारी असशील, तुला कितीही त्रास होत असेल, पण दिवाळी आली, फराळ केलाच पाहिजे. गणेश चतुर्थी आली, ते सगळं केलंच पाहिजे. हे तुझ्या नावावरच लावून दिलेलं आहे. जे राबण्याचं गाव तुला दिलं आंदण, हे म्हटलेलं आहे. अगदी त्या पद्धतीनंच हे सगळं काम तुझंच आहे. अशा पद्धतीनं तू करतेस आणि त्या परंपरेत तुला जोडून घेतलेलं आहेस. ती बंधनं तूच तुझ्या ह्याच्यात तू आखलेली आहेस. आणि त्यामुळं थोडासा तू विचार कर. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. जे तुझ्यासमोर आहे हे सगळं छान. चांदणं म्हटलं की त्याच्यात शीतलता असते. आणि प्रेयस म्हणजे प्राणाहूनही प्रिय. मग हे काय आहे? तर तुझ्या आयुष्यातल्या त्या सगळ्या आठवणी आहेत. तुझ्या आयुष्यात होऊन गेलेले सगळे क्षण आहेत. ते काय करतायत? तुला खुणावतायत. तू कशी होतीस बघ. तुझं बालपण कसं होतं? तुझं तारुण्य कसं होतं? तुझी ध्येय कोणती होती? हे सगळं तुला कुठेतरी ते खुणावतंय. म्हणजे ती प्रेयस चांदणं आहे ते. तुझ्या अंगणात थांबलंय. फक्त काय गरज आहे? तुला दार उघडायचंय आणि ते घ्यायचंय. तुला फक्त पाठीमागची पुनरावृत्ती पुढे आणायची आहे. पाठीमागचे क्षण पुढे आणायचे आहेत. आणि त्यासाठी तुला दार उघडून आत घेण्याची भान नाही. तुझी काय केलंयस? तर तुझी मनाची कवाडं जी आहेत ती तू बंदच केलीस. मला नाही घेता येत. मला नाही करता येत. मला हे नाही जमणार. आणि अशा काही अनेक गोष्टी ज्या आहेत, त्यामुळं तू त्याच्यात गुरफटून पडलीस. आणि त्यामुळे ते तुला करावं असं वाटत नाही. ते दार उघडावं. एकदा तुझं मनाचं दार उघडलं, की तू मोकळी होशील. तुला नाचावं वाटतं, तुला चांगलं नृत्य येतं ते करशील. तुला गाता येतं, तुझा चांगला गळा आहे. कारण हिरा बनसोडेंच्या बाबतीतही असंच झालं. कारण त्यांच्या हातात जरी लेखणी असेल, कविता त्यांचं हे माध्यम असेल, तरी त्यांचा गळा फार सुंदर होता. आणि त्यामुळे त्यांच्या कविता ज्यावेळी त्या गायच्या, त्यावेळी त्या कुठेतरी श्वासात रुतून बसायच्या. त्यामुळे तुला सुद्धा हे तुझं मन आहे ते उघडता आलं पाहिजे. बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळते तुझी वाट पाहून पाहून. म्हणजे अल्लड जाई म्हणजे अगदी ताजापणा तुझ्यातला तो टवटवीतपणा आहे अजून. पण तू वाट बघतोय त्या जाईच्या फुलांसारखा. ते उमललेलं आहे, छान आहे, त्याच्यातला ताजेपणा आहे. पण तू मात्र ती नाजूक फुल असतं जाई हे. तुझ्या आयुष्यात पण असे काही नाजूक घटना आहेत, नाजूक क्षण आहेत. ते सुद्धा तुला मग इतरांबरोबर साजरे करता येईल. तर तू मात्र ते करत नाहीयेस. जशी ती जाई तुझी वाट पाहून पेंगळते, तसे तुझ्या आयुष्यातले जे छान सुखद क्षण आहेत, जे तुला पुन्हा भरभरून जगता येतील, ते मात्र तू आठवण्याचा प्रयत्न करत नाहीस.
पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. अतिशय सुंदर मित्रांनो हे आहेत वाक्य आहेत. ते म्हणतात की तू काय झालीस, तू झालीस अस्तित्वहीन, तुला कसलंच अस्तित्व नाही, तू संवेदनाहीन झालेली आहेस, तुला कशाचाही मागमूस लागत नाहीये, प्राण हरवलेली. म्हणजे तू सजीव तर नाहीच आहेस, निर्जीव आहेस. आणि पुतळी जो दगडाचा असतो. कारण तुम्ही पुतळे सगळे बघितले तर हल्ली कपड्यांच्या दुकानात पुतळे असतात किंवा दागिन्यांच्या दुकानात पुतळे असतात, किंवा ज्यांना आपण आदर्श मानतो त्यांचे पुतळे. त्याच्यात जीव नसतो, त्याच्यात प्राण नसतो. फक्त लोकांनी आपल्या स्वार्थासाठी ते उभे केलेले असतात. त्यात फक्त स्वार्थ असतो. आणि मग हितही तुला ती पुतळी बनवण्याचं काम ज्यांनी केलं तिथं त्यांचा स्वार्थ होता. आणि तूही मान्य केलंस, तूही पुतळा होऊन जगतेस. तेव्हा थोडंसं सुद्धा, थोडं तरी तुला त्याचं भान येऊ दे. तू सजीव आहेस, तू माणूस आहेस, आणि ते भान तुला यावं असं मला वाटतं. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीज हंबरते. हंबरणं बघा मित्रांनो, रडणं, ओरडणं, हंबरणं, आक्रोशणं ह्या शब्दांमध्ये फरक आहे. आणि ते म्हणतात की अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीज हंबरते. कधीतरी आपली बहीण, आपली आई ह्यांना जर वेदना होत असतील तर आपलं काळीज हंबरतं, तुटतं ते. अगदी तिचाच तो जीव आहे आरशात दिसणारा. आणि ज्यावेळी तिचं हे असं सगळं रूप बदललेलं आहे, त्यावेळी आपोआपच तिचं अंतर्मन जे आहे ते अंतर्मन काय होतंय, हंबरतंय. जसं म्हणजे वासरासाठी ती गाय हंबरते, तसंच इथं ती सखी हंबरते, तिचं ते प्रतिबिंब हंबरते. अनेकदा तुला जेव्हा जेव्हा मी अशी पाहते त्यावेळी ते माझं मन हंबरतं. रात्रीच्या एकांतात तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. आणि ज्यावेळी तुला ते हे सगळं बोलता येत नाही, कुणाला सांगता येत नाही, त्यावेळी तू काय करतेस, तुला त्या रात्रीच्या एकांतामध्ये तुझा तो हुंदका जो आहे, तो कंठ दाटून जो येतो, कुणालाही कळू नये एवढाच तुझं लक्ष असतं. आणि त्यामुळं त्या रात्रीच्या काळोखात फक्त उशा भिजवण्याचं काम तुझं सुरू असतं. जे असं म्हटलं जातं की स्त्रियांच्या आसवं जेव्हा त्या उशीवर पडतात त्यावेळी उशी सुद्धा पिळून काढावी इतके अश्रू तिने सामावून घेतलेले असतात. आणि मग तेच इथं ते म्हणते की रात्रीच्या एकांतात तुझे जे हुंदके आहेत, तुझ्यातून जे दाटून येतं ते शिवतेस तू. फाटलेलं हृदय म्हणजे काय, तर तुझं वेदनामय आयुष्य. जिथं जिथं जखमा झालेत तिथं फक्त मलमपट्टी करण्याचं काम, जिथं घाव बसलेत तिथं आपलं आयुष्याचं जे काय मलम आहे ते मलम लावण्याचं काम, एवढंच तू तुझ्या आयुष्यात करतेस. आणि त्यामुळे हे फाटलेलं आयुष्य जे आहे ते शिवण्याचं काम तू करतेस. ह्याच्या व्यतिरिक्त हे किंवा ह्याच्यापेक्षा दुसरं तू काय करतच नाहीस. आणि पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. आणि मग तू काय करतेस, त्या पदराखाली काय झाकतेस, तुझ्या देहात असणाऱ्या असंख्य ज्या ह्या आहेत असह्य कळा ज्या आहेत, तुला जे सहनच होत नाही ते सुद्धा तू त्या पदराखाली. कारण स्त्रियांच्या साडीचा पदर हा तिचं सौंदर्य झाकण्यासाठी मुळात म्हणजे वापरला जातो. पण त्याचबरोबर तिची जी दुःख आहे ती दुःख न कळत त्या पदराने टिपण्यासाठी सुद्धा तिचा वापर केला जातो. आणि म्हणून ते म्हणतात की पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे ते हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते. हिंदकळणं, कळशी हिंदकळते. कळशीत जर पाणी जास्त झालं आणि तुम्ही कमरेवर घेतलीत आणि चालायला लागला तर त्याच्यात पाणी हेलकावे खायला लागतं आणि ते बाहेर पडतं. तिचं बोलणं ऐकताच मी सुद्धा हिंदकळले. जेव्हा ते प्रतिबिंब बोलायला लागलं त्यावेळी त्याच्या बाहेर असणारी जी स्त्री आहे, आरशाच्या बाहेर असणारी स्त्री, तिचं मन हेलकावे खायला लागलं. तिला मग वाटायला लागलं की नक्की काहीतरी चुकतंय. आणि हे आपल्याला बदललं पाहिजे. तेव्हा ते पाण्याचं जसं हिंदकळणं आहे तसं तिचं मन हेलकावे खायला लागलं. आणि अशातच ती मला गोंजारी जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली. आणि ज्यावेळी त्या प्रतिबिंबाच्या लक्षात आलं की आता ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, हिच्या मनाला पटायला लागलंय, हिला कुठंतरी ते जाणवायला लागलंय, हिला हिच्या सगळ्या जाणीवांनी जाग यायला लागली, हे जेव्हा त्या प्रतिबिंबाला वाटलं त्यावेळी मात्र त्याने आधार देण्याचं काम केला. मित्रांनो, आधार अशाच वेळी दिला पाहिजे की ज्यावेळी गरज असते. आणि मग अशा वेळी मग त्या प्रतिबिंबानं काय केलं, तिला गोंजरलं, तिचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी हवं आहे असं तिला ज्यावेळी वाटायला लागलं, आता मी पडते, मी कोसळते असं जेव्हा वाटायला लागलं त्यावेळी तिला जवळ घेत अधिकारवाणीने ती म्हणाली, रडू नकोस खुळे, रडू नकोस. ही वेळ रडण्याची नाही आहे तर कशाची आहे, लढण्याची आहे. उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. शेजारच्या तळ्यात म्हणजे तरी काय, तर
कवयित्रीला असं वाटतं की जिथं आपल्याला आणखीन कुठेतरी व्यक्त होता येते, कुणाला तरी हे सांगता येते आणि तिथून मग सुखाचे क्षण आपल्याला मिळतील, असा जो एक कोपरा आहे, त्याला खरं तर शेजारचं तळं असं म्हटलं असावं, असं मला वाटतं. आणि मग तुझे हे सगळे डोळ्यातले अश्रू वगैरे जे आहेत, ते सगळे कुठे दे? त्या शेजारच्या तळ्यात दे. आणि अश्रूंची फुले होतात, आपल्याला माहीत आहे. जेव्हा ती अश्रू तू त्या तळ्यात सोडून देशील, त्यावेळी आपोआपच तिथं उमललेली जी फुले आहेत, ती फुलं ती शुभ्र आहेत, ती कमळ फुलं आहेत. आणि मग अशी शुभ्र, ज्याच्यात काहीच इतर रंग नाही आहेत, नुसतं तिथं छान कमळासारखं उमलणं, स्वच्छंदपणा असेल किंवा त्याच्यातला ताजेपणा असेल, त्यातला तो टवटवीतपणा असेल आणि मग त्याला कुठल्याही दुःखाची किनार नसेल, अशी ती सगळी प्रसन्न असणारी, आनंदाचं रूप घेऊन येणारी जी फुलं आहेत, ती फुलं त्या अश्रूंना तिथं टाकून दे. त्या अश्रूंची जी फुलं, कमळ फुलं उमलतील, तू तुझ्या हातात घेऊन ये. आणि मग तुला त्यावेळी मग जाणवायला लागेल ती कमळ फुलं जेव्हा तू हातात घेशील, त्यावेळी तू पुन्हा बालपण अनुभवशील. त्यावेळी पुन्हा तू तारुण्य अनुभवशील. त्यावेळी तू पुन्हा ध्येयवेडी होशील आणि मग तुला वाटेल, की नाही, माझ्या हातून खूप गोष्टी राहिलेल्या आहेत. मला गाडी चालवायची होती. मला शिकायचं होतं, पण नाही शिकता आलं. आता मला ते शिकायचंय. मला शाळेत असताना मी छान डान्स करत होते. पण संसाराची जबाबदारी 9वीतच पडली आणि राहून गेलं. मला आत्ता डान्स शिकायचाय. मला गाणं शिकायचंय. जे म्हणून काय मला शिकायचं आहे आणि मला जे जगण्यासाठी आनंद देणारं आहे, ते सगळं करायचंय. हे तुला आता वाटलं पाहिजे. आणि मित्रांनो, नुसती आरशातली स्त्री नाही शिकायची. तुमच्या आजूबाजूला तुमची आई, तुमची काकी, तुमची मामी, तुमची मावशी, तुमची मोठी बहीण, अगदी घरात कामाला असणारी काकू जरी असेल, तरी तिच्या सुद्धा इच्छा असतात. तिला सुद्धा मन असतं. तिच्या सुद्धा जगण्याची काही स्वप्न असतात. पण ह्या चूल आणि मूल, ह्या रहाट गाडग्यात ती सगळी काय होतात? जसा तारा निखळून पडावा, तशी ती सगळी निखळून पडतात. आणि तिला फक्त रांधा, वाडा, उष्टी काढा एवढंच माहीत होतं. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, अशी अपूर्ण राहिलेली स्वप्न ती जर आरशात पाहत असेल, तर आरसा होण्याचं काम तुमचं आहे. तुम्ही जेव्हा तो आरसा व्हाल आणि मग त्या आरशातलं ते प्रतिबिंब आहे ते तुम्ही असाल आणि तुम्ही तिला म्हणाल, की तुला आता उठ, रडू नकोस खुळे, हे तुम्ही जेव्हा म्हणाल, त्यावेळी हिरा बनसोडेंनी ही जी कविता लिहिलेली आहे, ह्या कवितेतून जे काही सांगितलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत पोचलं, तुम्हाला ते भावलं आणि तुम्ही ते आत्मसात केलं, व्यवहारात आणलं आणि एक स्त्री एका विद्यार्थ्याने सुखी केली, तर त्याला खऱ्या अर्थाने ही जी कविता आहे, ती कविता तुमच्यापर्यंत पोचली असं मला वाटेल. तेव्हा इथेच थांबते. धन्यवाद.